ज्ञानेश्वरजी खराडे साहेब आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी आवर्जून उपस्थित झाले. तर विनंती असेल सर या आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने त्यांचं आपण स्वागत करूया. सन्माननीय अध्यक्ष रघुनाथजी बेंदुगडे साहेब आपल्यास विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या सर्वांचं यथोचित सन्मान करायचा आहे. खरं तर कुणबी चषक ही स्पर्धा रेपोली आपल्या अंबरलेच्या मैदानावरती चालू आहे. सुरुवातीचे 2 दिवस मी देखील त्या ठिकाणी होतो, पण रेपोली प्रीमियर लीग आणि आज फायनल डेला त्या ठिकाणी जाण्याचा योग होता, पण विवेक नाडकरच्या हट्टापायी या ठिकाणी या स्पर्धेकरता मलाही यावं लागले. कुणबी युवा मंच खूप सारी सामाजिक संघटना आहे आणि या कुणबी युवा मंचाच्या माध्यमातून कुणबी समाजाकरता सातत्यानं नवनवीन उपक्रम त्या ठिकाणी राबवले जातात. मुंबईसारख्या ज्ञानेश्वरजी खराडे साहेब आणि संतोषजी उंडरे साहेब आपण देखील या. त्याचबरोबर ती त्यांच्यासोबत राकेशजी भोसतेकर आपलं देखील यथोचित सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं आमचे खराडे साहेब आले आणि आम्हाला ही कॅप त्यांनी भेट स्वरूपात दिली. त्यांचं देखील खूप सारे धन्यवाद. थँक्यू भोसतेकर सर. या ठिकाणी आपण सन्मान करायचा यथोचित या कुणबी युवा मंचाच्या माध्यमातून या ठिकाणी या रेपोली प्रीमियर लीग करता ज्यांच्या माध्यमातून हे संपूर्ण चषक अर्णा चषक उपलब्ध झाले त्या सौभाग्यवती भारती संतोष वागोस्कर त्यांचंही खूप सारं कौतुक, कारण आपल्या मुले खऱ्या अर्थानं ही स्पर्धा त्या ठिकाणी आपल्या योगदानामुळे संपन्न होत असताना पाहायला मिळते. क्या बात आहे. खूप सारं थँक्यू. अर्णा चषक आणि सौजन्य अर्थात ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या योगदानानं या ट्रॉफीज त्या ठिकाणी उपलब्ध झाले त्या सौभाग्यवती भारती संतोष वागोस्कर यांचं देखील खूप सारे आभार. चला मॅचकडे जाऊया. अर्थात जिथं भाई 11 संघ पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती आले आहेत. चांगला स्ट्रोक आहे यावेळेस मात्र प्रथमेश पॉइंटला कव्हर पॉइंटमध्ये थोडी फॉम्बलिंग पाहायला मिळालेली आहे. दुवत मात्र 2 दबाल आहेत. पहिला सामना टीम विचार केला ना तर प्रथमेशनं गमावलाय आणि खऱ्या अर्थानं एक चांगली सुरुवात त्या ठिकाणी करावी लागेल ती ब्रांच 11 या संघाला. अर्थातच टीम समोर आहे ती म्हणजे भाई 11 संघ. सुमित अव्वाद या गोलंदाजाचं नाव आहे. अष्टपैलू खेळाडू आहे ज्यानं पहिली विजयाची सलामी दिली आहे. भाई 11 संघाला पहिला विजय आपल्या नावावरती संपादन करून दिलाय. वा यावेळेस चांगला स्ट्रोक आहे. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून एकचा बुक शॉट कडक प्रथमेशच्या बाद सन्मान करायचा आहे. पिसाळ साहेब या. विश्वजित शिर्के यांचं देखील या ठिकाणी यथोचित सन्मान आपण करूयात. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी भेट देण्याकरता आवर्जून उपस्थित राहिलात. कुणबी युवा मंचाच्या माध्यमातून सातत्यानं सामाजिक शैक्षणिक आणि बऱ्याचशा क्षेत्रामध्ये कुणबी समाजाकरिता एक चांगल्या दर्जाचं काम त्या ठिकाणी केलं जाते, पण आपल्या संघाकरता एक आणखीन चांगल्या दर्जाचं काम प्रथमेश मेंढीच्या बॅटमधून बॅक टू बॅक दुसरा षटकार.
बसवलं जाईल ते 14 या आकड्यावरती. पहिलं षटक प्रगती पथावरती आहे. सुमित अवधवरती सातत्यानं आक्रमण, सातत्यानं प्रहार, सातत्यानं वार केले जात आहेत. निश्चितच कुणबी युवा मंचाचे अध्यक्ष ज्ञानेश्वरजी खराडे साहेब या ठिकाणी या व्यासपीठावरती आहेत. क्रीडा क्षेत्रामध्ये देखील त्यांच्या माध्यमातून आपण कुणबी युवा चषक पाहिला असेल. मागील वर्षीच्या अंगामध्ये आपल्या भेटीला आली होती. तब्बल 50,000 रुपये रोख रक्कम पारितोषिक असलेली ही स्पर्धा दरम्यानच्या कालावधीत 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील. दुहेरी धावेने धावफलक पुढे सरसावलं जाईल ते 16 या आकड्यावरती. 16 ऑन बोर्ड विदाउट लॉस. सलामीच्या दोन्ही बॅटर्स खेळपट्टीवरती उभे आहेत. इथं फटका हवेमध्ये आहे, फसला जाईल मात्र प्रोटेक्शन, चेंडूला जजमेंट करू शकत नाहीये. लॉंग ऑनला प्रोटेक्शन. दूत मात्र 3 धाबा धावफलकावरती आपल्याला ऍड होत असताना पाहायला मिळतील. अर्थातच कुणबी युवा मंचाच्या माध्यमातून मागील महिन्यात आपण दहिवली या गावामध्ये, दहिवलीच्या शाळेमध्ये आपण माध्यमिक हायस्कूलमध्ये एक चांगल्या दर्जाचं शिबिर आयोजित केलं होतं. MPSC आणि UPSC स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर. खरं तर कुणबी समाजासाठी एक अभिमानाची गोष्ट म्हणजे आज कुणबी युवक अनेक क्षेत्रामध्ये पारंगत होत असताना पाहायला मिळतोय. एक चौकार येतोय या दरम्यान लॉंग ऑन रिझनमध्ये. या चौकाराने धावगतीला चालना पुन्हा मिळेल आणि 23 धावा बनल्या जातील. 23 ऑन अ बोर्ड. तर कुणबी समाजासाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे आपल्या ढालगरमधील एक आमची बहीण म्हणजे सोनाली राजेंद्र टेटगुरे नुकतीच महाराष्ट्रातून MPSC परीक्षा जी मुलीमध्ये प्रथम आली आणि महाराष्ट्रामध्ये 3य क्रमांक जिनं पटकावला आणि कुणबी समाजाच्या शिरपेचामध्ये एक मानाचा तुरा आपल्या या भगिनीनं रोवला. प्रत्येक क्षेत्रामध्ये आज कुणबी समाजासाठी झटणारी ही संघटना युवकांसाठी देखील अशा अनेक स्पर्धा परीक्षांचं शिबिर त्या ठिकाणी सातत्यानं भरवीत असते, राबवित असते. अनेक युवकांना ही संधी आहे. तुम्ही ही स्पर्धा परीक्षांचं योग्य ते मार्गदर्शन घ्या आणि स्पर्धा परीक्षा त्या ठिकाणी देत राहा. मित्रांनो, क्रिकेट करून नुसतं होत नसतं. तुम्हाला तुमच्या करिअरवरती फोकस ठेवावाच लागेल. अर्थातच ते करिअर करा आणि मग क्रिकेटचा आनंद घ्या. निश्चितच त्या ठिकाणी तुम्हाला जर या स्पर्धा परीक्षांचं योग्य ते मार्गदर्शन हवे असेल आणि त्या संदर्भात काही मार्गदर्शन याची जर गरज लागली तर आमचे राकेशजी भोसलेकर यांच्याकडे तुम्ही आवर्जून संपर्क साधा. कुणबी युवा मंचाचे सदस्य. या दरम्यान बॅकफुटवरती गेले, पंच केले, एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन. इथं फंबलिंग पाहायला मिळाली. पुढे गेले तदनंतर पुन्हा मागे आले. चेंडू गेल्या सीमा. दरम्यान 27 धावा धावफलकावरती ऍड होतील. इथं भरकटले जातील. ऑफस्टिकच्या बराचसा बाहेरचा चेंडू आहे. त्या ठिकाणी पंच दोन्ही हात समांतर करताना एक अवांतर धाव या ठिकाणी धावफलकावरती येईल. 28 धावा बनल्या जातील. इन आहे हा चेंडू असं पंच सांगतायत. एक डॉट बॉल येईल या दरम्यानच्या कालावधीत. 28 धावा जैसे थे. यावेळेस मात्र फटका हवेमध्ये पुन्हा एकदा फसला जाईल. त्या ठिकाणी प्रोटेक्शन होते. सातत्यानं जर आपण विचार केला ना तर झेल सोडण्याचा कारनामा भाई 11 संघाने केलाय. भाई संघाचे संघमालक या रेपोली प्रीमियर लीगचे यावर्षी विद्यमान अध्यक्ष रघुनाथजी बेंदुगडे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. निश्चितच दुहेरी धावेनं 30 धावा दरम्यान धावफलकावरती आपण पाहतोय. 30 ऑन अ बोर्ड. प्रथमेश लयमध्ये फलंदाजी करतोय आणि आपल्या संघाला एक चांगल्या दर्जाची
धावसंख्या उभी करण्याच्या दृष्टिकोनातून तोही पावलं टाकतोय. 3 चेंडू फेकलेत अद्याप, अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. यावेळेस कव्हरला बीट केलंय, एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन, वा चांगलं क्षेत्ररक्षण, सिंगलला डबल मध्येही कन्वर्ट. सतीशच्या माध्यमातून एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. अर्थातच कार्पेटच्या साह्यानं चेंडू पुढे सरसावलं जात असताना या 2 धावा आल्या. दुहेरी धाबेने धावफलक पुढे जाईल ते 32 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरे हे प्रगती पथावरती आहे. 32 धावा धावफलकावरती निश्चितच जोडल्या जातील. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. अपटलाय चेंडू, भरकटला जाईल का, पण तद्वत मात्र एक डॉट बॉल पुन्हा पाहायला मिळतोय. अर्थातच शेवटचा चेंडू असेल शेष या ठिकाणी. प्रथमेश फटका हवेमध्ये, यष्टीरक्षक हरे आणि या ठिकाणी हा झेल प्रयत्न करायला हवे होते. अर्थातच तुम्ही जर प्रयत्न केले असतेत ना तर निश्चितच त्या ठिकाणी यश तुम्हाला थोडेफार संपादन तरी झाले असते. पण तुम्ही ट्राय जर करणार नाहीत ना, कारण एकतर त्याच्यामध्ये लॉस किंवा प्रॉफिट या 2 गोष्टी असतात. अर्थातच प्रॉफिट झाला तर तुमचा फायदा आहे, लॉस झाला तर त्यातून तुम्हाला काहीतरी शिकण्यासारखं असणार आहे. म्हणजे अनुभव थोडक्यात म्हणायचं झालं तर तुमच्या पाठीशी येणारं असतं आणि म्हणूनच ते प्रयत्न तुम्ही करत राहा. जाऊया मॅचकडे. अर्थातच स्लॉगवरचं षटक फेकण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवरती येतील नवीन गोलंदाज. तद्वत मात्र 33 धावा. भाई आलेत पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती. संघमालक छोटे भाई, भाई संघाचे ओनर्स. यावेळेस मात्र बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये पंच पाहायला मिळाला. एक पॉवरफुल पंच बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून चेंडू फरार होईल. पंचांचा इशारा, 4 धावांचा येईल. धावा या चौकारानं धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. तिसऱ्या षटकाचा खेळ हा प्रगती पथावरती आहे. मारुती बुवा जांभरे बघा ना किती एनर्जी आहे. वय वर्ष जर आपण पाहायला गेलं तर 48-50च्या घरात, पण आमच्यासारख्या तरुणाला लाजवेल अशी त्यांची एनर्जी. बुवा अजून बऱ्याचसा काळ तुम्ही क्रिकेट खेळाल आणि त्याकरता खूप साऱ्या शुभेच्छा. एक्स्ट्रा कव्हर मधून 1 बाउंस चेंडू सीमा पार, ओमकारच्या स्टाईल येईल चौकार. एक 41 धावा बनल्यात. क्या बात आहे. टीम विचार केला तर फ्रान्स 11 संघ या मॅच मध्ये फलंदाजाच्या कक्षेच्या बाहेरचा चेंडू आहे. येस इट इज. पुन्हा एकदा पंच बळतील आमच्याकडे. अवांतर धाव बनलाय वाईटच्या स्वरूपात आणि 42 धावा बनल्या जातील. 2 चेंडू अद्याप फेकलेत. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. येणारे 4 चेंडू भाई कशा पद्धतीने हाताळणार. कोलात टाकलेला चेंडू यावेळेस पॉइंट मध्ये फटका सजवलाय. बॅकवर्ड पॉइंट मधून चेंडू सतीश भाग मिल्का भाग, ही रेस लागली आहे. क्या बात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा सतीशांच्या माध्यमातून. 2 धावा रोखल्या आपला संघाकरता. दुहेरी धावेनं धावफलक पुढे सरसावलं जाईल ना ते 44 या आकड्यावरती. खूप सारा फिटनेस ठेवावा लागतो आणि उन्हाचा तडाखा जर तुम्ही पाहिला तर निश्चितच वाढलेला आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल 12:45 झालेत. आग ओकणारी ही गरमी आणि या गरमीच्या वाढत्या तापमानात हाय व्होल्टेज मॅच. आणखीन एक चांगला स्ट्रोक. प्रथमेशचा वार, चेंडू सीमा पार, षटकार. पूर्ण झालंय टीम फ्रान्स 11 संघाचं. म्हणजे येणारे 2 चेंडू शेवटचे फार महत्वाचे असतील. पुन्हा एकदा ढमाल साहेबांचा हात खिशाकडे जातोय. निश्चितच त्या ठिकाणी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय प्रथमेश करता या षटकार करता. यावेळेस भीमर आहे. नो चेंडू
आयुष त्या ठिकाणी आलंय पण बॅकवर्ड पॉइंटला त्या ठिकाणी नो प्लस 2 अशा 3 धावा. येणारा चेंडू फ्रीटचा असेल या 53 धावा भीमर पाहायला मिळाला. तदनंतर मात्र एक चांगला फटका आला आणि त्यावरती या लोअर फुल टॉस बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून चेंडू सीमा पार प्रथमेशच्या बॅट मधून आणखीन एक षटकार ठोका डीजे. ची 59 धावा उभ्या केल्यात. तसं म्हटलं जातं ना मुंबईचा फेमस वडापाव पुण्याची फेमस चिक्की इथं बॅटर्स प्रथमेशने केले गोलंदाजाची नाचक्की. आणखीन एक चांगला स्ट्रोक केलाय लॉंग ऑफ ला प्रोडक्शन त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि तद्वत मात्र प्रथमेशच्या इनिंगचा अंत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आहे. अर्थातच त्या ठिकाणी इनिंग देखील संपुष्टात आली आणि प्रथमेशचं अर्धशतक झाले काय पहा. स्कोरर प्रथमेशच्या वैयक्तिक धावा त्या ठिकाणी 45 या वैयक्तिक धावसंख्येवरती प्रथमेश खेळतोय. वा अर्धशतकापासून 5 धावा तो दूर राहिला पण चांगल्या दर्जाची फलंदाजी पाहायला मिळाली. 59 धावा 60चं लक्ष असणार आहे टीम भाई भाई 11 संघासमोर. एक कडवं आव्हान. चला यानंतर पुढील मॅचचं नाणेफेक करून घ्यायचंय. एसवी फायटर्स विपक्ष सई शिवांश 11 संघ. या नाणेफेक करण्याकरता दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती असेल. एसवी फायटर्स विपक्ष सई शिवांश 11 आणि एसवी फायटर्स लगेचच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. आपण हा मॅचचा नाणेफेक कुणबी युवा मंचाचे अध्यक्ष अर्थातच सन्माननीय ज्ञानेश्वरजी खराडे साहेब यांच्या शुभ हस्ते करणार आहोत. आणि दोन्ही कर्णधार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. कॉल असेल सही 11. येस इट इज हेड. इट इज कॉल. येस इट इज हेड. सही 11 संघ नाणेफेकीचा कौल जातोय. पहिला सामना जिंकलाय दोन्ही संघांनी पण समोर असेल खराडे साहेब 2 मिनिटं थांबायचे आणि त्या ठिकाणी विवेक नाडकर दोन्ही खेळाडू एकाच संघातून सातत्याने खेळतोय. दुसरी मॅच किती इम्पॉर्टंट असणार आहे? मॅच तर खूप इम्पॉर्टंट आहे जिंकण्यासाठी आम्हाला. कारण आम्हाला जर टॉप 4मध्ये जायचं असेल तर ह्या मॅचला थोडा प्रयत्न खूपच करायला लागतील. कारण समोरची टीममध्ये पण खूपच चांगले प्लेयर आहेत. त्यांची प्रॅक्टिस पण चाललेली आहे आणि चांगल्याशा फॉर्ममध्ये चाललेले आहेत. तर आम्ही त्यांना म्हणजे विकेट घेण्याचा त्यांचा प्रयत्न करू. निर्णय काय असेल? निर्णय तर क्षेत्ररक्षणाचा असेल पहिला. क्या बात आहे. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. एसवी फायटर्स समोर असेल करण जांभरे. काय रणनीती असेल या मॅच करता? आमचा पहिला प्रयत्न असेल करण जांभरेला थांबवणे. कोण थांबवणार? यश शिंदे. क्या बात आहे. तुम्हाला या मॅच करता खूप साऱ्या शुभेच्छा. या खराडे साहेब या ठिकाणी कुणबी युवा मंचाचे अध्यक्ष सन्माननीय खराडे साहेब उपस्थित आहेत. या स्पर्धेच्या निमित्त एखादा मेसेज अर्थातच त्या ठिकाणी युवा वर्गाला, कारण बरेचसे युवा वर्गांकरता आपण अनेक उपक्रम सातत्याने राबवत असतात. निश्चितच नुकताच आपण त्या ठिकाणी एक शिबिर आयोजन केलं होतं युवा वर्गांकरता. MPSC UPSC स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन या रिपब्लिक प्रीमियर लीग करता इथं जमलेल्या युवा वर्गाकरता कुणबी युवा वर्गाच्या माध्यमातून एखादा संदेश. धन्यवाद साहेब.
कुणबी युवा मंच तालुका माणगाव मुंबई या मंचाचे अध्यक्ष माननीय श्री ज्ञानेश्वर खराडे, आपण आमच्या या प्रीमियम लीगसाठी आपण उपस्थित राहिला त्याबद्दल आपले मनापासून आभार आणि पूर्ण ग्रामस्थांतर्फे आपले मनापासून आभार. धन्यवाद साहेब, उंडरे साहेब आणि खराडे साहेब. या सर्व खेळाडूंना या स्पर्धेकरता खूप साऱ्या शुभेच्छा द्यायच्या आहेत आपल्या शुभ हस्ते. नमस्कार. रेपोली प्रीमियर लीग 2024 सर्व खेळाडूंचे आणि ग्रामस्थांचे खूप खूप धन्यवाद, आभार याकरता किंवा आपण जे मॅचेस राबवतो, मिक्सअपचा हा सगळा खेळ आहे आणि सर्व मुलांना एकत्रित करून ज्या काय मॅचेस राबवल्या जातात, हा कुठेतरी गाव एकीकरण करण्याकरिता किंवा गावातला युवक हा एक संघाने एक हिताने एका जोशाने जो खेळला पाहिजे, त्या हिशोबात त्या ताकदीने सगळे मुलं आपल्या गावाकरता, आपल्या गावाच्या नावाकरता, सगळं गाव एक होण्याकरता जी झुंज देतात, जे खेळतात, त्यासाठी मी आभार व्यक्त केलं. आणि गाव एक होण्याकरता हा जो प्लॅटफॉर्म उभा केलेला आहे क्रिकेटच्या माध्यमातून, हा खूप कौतुकास्पद आहे. आणि याच्या माध्यमातून गावाला आपण एक चांगला असा संदेश किंवा चांगला असा युवकांना संदेश जो देण्याचा गावाने हा निर्णय घेतलेला आहे, तो खूप आणि खूप कौतुकास्पद आहे. थँक्यू सर, आपण या ठिकाणी आलात आणि सर्व खेळाडूंना आमच्या शुभेच्छा दिल्यात, त्याबद्दल आपलेही खूप सारे धन्यवाद. निश्चितच त्या ठिकाणी आपण कुणबी युवा मंचाच्या माध्यमातून अनेक गावागावामध्ये जात असतात सर. प्रत्येक ग्रामस्थांकडून युवा वर्गाकरता आणि कुणबी युवा मंचामध्ये सामील होण्याकरिता अशा पद्धतीचे प्रयत्न आपण करत आहात, काय सांगाल सर? बघा कसं आहे की आम्ही मुंबईमध्ये समाजाचं काम करत असताना, कुणबी समाजाचं काम करत असताना प्रत्येक गावमंडळाला व्हिजिट करत असतो, प्रत्येक गावातल्या काही युवकांना व्हिजिट करत असतो, भेटत असतो. याच अनुषंगाने रेपोली गावामधले श्री राकेश भोसलेकर हे डोंबिवलीवरून आम्हाला चांगल्या पद्धतीचे सहकार्य करतात. आणि रेपोली गावामध्ये कुणबी युवा मंचाची जी धुरा आहे, कुणबी युवा मंच पोचवण्याचं काम हे राकेश भोसलेकरांच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने होत असते. शिवाय कुणबी समाजाच्या माध्यमातून, कुणबी युवा मंचाच्या माध्यमातून मुंबईसारख्या ठिकाणी जे पण काय उपक्रम केले जातात, जे पण काय आम्ही कार्यक्रम राबवले जातात, ह्या कार्यक्रमामध्ये आपण गावकऱ्यांनी, आपण गावातल्या युवकांनी, मुंबई मंडळ असेल, गाव मंडळ असेल, यांनी समाजाच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये जर सहभाग घेतला तर गाव आणि समाज हा पुढे जाण्यासाठी, एक पाऊल अधिक टाकण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीचं सहकार्य समाजाला सुद्धा लाभेल. आणि गावाकडून, गाव मंडळाकडून, मुंबई मंडळाकडून समाजाला ही एकच अपेक्षा आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. निश्चितच येणाऱ्या काळामध्ये हा योग साधून येईल आणि कुणबी युवा मंचाच्या माध्यमातून गाव पातळीवरती देखील बरेचसे उपक्रम राबवण्याकरता आपल्यास देखील खूप सारे शुभेच्छा. मॅचकडे जाऊया जिथं स्वयं अफलातून दर्जाची फलंदाजी साकारतोय सुमित वाद. या ठिकाणी संजय अण्णा टेंबे आणि त्याचबरोबर महेश पवार हे दोन्ही मान्यवर आलेले आहेत, त्यांनाही आपण विनंती करूया आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या, जिथे आमचे रघुनाथजी बेंदुगडे साहेब आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपला सन्मान केला जाईल या दोन्ही मान्यवरांचा.
हॅलो. या ठिकाणी राजेशजी करकरे आलेले आहेत आणि त्यांचं स्वागत कल्पेशजी पिसाल यांनी करावं मी अशी त्यांना विनंती करतो. धावफलकाचा विचार केला तर 15 धावा आपल्याला पाहायला मिळतील. 60ची रनचेस आहे. सुमित अवाद माघारी परतलेत. वा चांगला चांगला चेंडू, कोलात टाकलेला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न बॅटर्स योगेश यांचा. इथं षटकाची सांगता होईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बनल्यात ना त्या 15 धावा. वीसच्या सरासरीनं त्या ठिकाणी धावा जमा करायच्या आहेत. 15 धावा आल्या आहेत पण 12 चेंडूमध्ये. इथं 45 धावा कशा पद्धतीनं बनल्या जातील अर्थातच येणाऱ्या षटकामध्ये. हॅलो. चला स्पीडअप करा. अमोल गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत. पहिला चेंडू फुलटॉस पद्धतीचा होता. स्टेप आउट झाले. तदनंतर मात्र जर विचार केला तर चेंडू बॅकवर्डमध्ये ट्रॅव्हल होत असताना एक सिंगल या दरम्यान धावफलकावरती पाहायला मिळेल. 16 धावा धावफलकावरती आपलं पाहतोय. रवी आणि त्याचबरोबर ती योगेश या जोडीवरती आता मात्र बरंचसं निर्भर असणार आहे. कारण खूप साऱ्या धावा त्या ठिकाणी जमा करायच्या आहेत. खूप साऱ्या धावा बनवायच्या आहेत. 60 धावांची रनचेस आहे. प्रथमेश वाढवल पहिल्याच पूर्वार्धामध्ये अफलातून फलंदाजी त्यांनी साकारली आणि एक चांगल्या दर्जाचं स्कोर कार्ड उभं करून दिलं. यावेळेस देखील एक चांगला स्ट्रोक. मिड विकेटला प्रोटेक्शन त्या ठिकाणी. चेंडू खाली डीपला पाहायला मिळतील. सिंगल पूर्ण डबलचा प्रयत्न अंगलट आला. योगेशला यावं लागेल माघारी. धक्का क्रमांक दुसरा. भाई दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. 60 धावांची गरज असणार आहे सामना जिंकण्याकरिता. मात्र या 60 धावा कशा पद्धतीनं बनवल्या जाणार. आणखीन एक मोठी बॅटल पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला करण, दुसऱ्या बाजूला विवेक नाडकर. स्क्वेअर पंचाच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होत असताना डीपचा प्रोटेक्शन पुढे सरसबलाय. एक सिंगल पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे. सिंगलने धावफलक पुढे सरसवलं जाईल ते 18 या आकड्यावरती. सिंगलनं तुमचं काम भागणार नाही आहे. तुम्हाला मोठी फटकेबाजी करावी लागेल. अधूनमधून तुम्हाला एक मोठे प्रहार करावे लागतील. प्रथमेश जो पहिला सामना गमावल्यानंतर चांगल्या लयमध्ये पाहायला मिळाला आणि चांगली फलंदाजी पहिल्या पूर्वार्धामध्ये त्यांनी आपल्या संघाकरता साकारली. फ्रान्स 11 संघ आत्ताच्या या घडीला या मॅचमध्ये चांगल्या सुस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या दर्जाची फलंदाजी तदनंतर चांगल्या दर्जाची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. धावफलकाचा विचार केला तर 19 धावा सिंगलनं. 4, 5 शेवटचा बॉल असेल अर्थातच त्या ठिकाणी त्यावेळेस मात्र खास येईल आणि आणखीन एक धक्का.
अमोलचं षटक देखील चांगल्या दर्जाचं राहिलंय टीम करता. 19 आकड्यावरती धावफलक स्थिरावलंय, म्हणजे अजूनही जर विचार केला ना तर 41 धावांची गरज आहे. तर दुसऱ्या बाजूला एक चांगल्या दर्जाची मॅच, येणारी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच मॅच क्रमांक 6 SV फायटर्स विपक्ष सई शिवांश 11. याही वेळेस फटका हवेमध्ये त्या ठिकाणी मिड विकेटला प्रोटेक्शन होतं जरूर, पण झेल देखील सुटला जाईल. सातत्यानं कॅच त्या ठिकाणी सुटता आपल्याला पाहायला मिळतील, कारण सूर्य डोक्यावरती आहे. निश्चितच त्या ठिकाणी त्या सनरेजचा फटका बसतोय क्षेत्ररक्षकांना आणि त्याच कारणाने ते झेल बरेचसे ड्रॉप होत असताना पाहायला मिळतील. नितेश जांभरे आपल्याला पाहायला मिळतील. स्लॉगवरचं षटक हे प्रगतीपथावरती आहे. पॉइंटला फटका सजवलाय. एक चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी छोट्या या खेळाडूकडनं. अर्थातच एक धाव इथं देखील पाहायला मिळते. बरंचसं बॅकफुटवरती ढकललं आहे टीम भाई 11 या संघाला. टीम विचार केला तर फ्रान्स 11 संघानं पुढे टाकलेला चेंडू होता. अर्थातच त्या ठिकाणी एक सिंगल आली आहे. आता मात्र त्या ठिकाणी ढाल तलवारी सगळ्या शरणांगती पत्कारलेली आपल्याला पाहायला मिळते. या बॅटर्सनी कुठेही फाईट केली नाही आहे आणि या मॅचमध्ये कुठेही आपल्याला इन होताना पाहायला मिळत नाहीत. विकेटचं पतन होईल या ठिकाणी. आणखीन एक धक्का बस. पाहायला मिळाली. अर्थातच सिंगल 23 धावा. शेवटचा चेंडू या इनिंगचा आणि टीम फ्रान्स 11 संघ या मॅच मध्ये विजयी होतोय. विजयी संघाचं खूप खूप सारं अभिनंदन 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 अभिनंदन. चौकार आहे. चला टीम सई 11 लगेचच आपण मैदानाच्या आतमध्ये इंटर व्हा आणि टीम SV फायटर्स आपणही आपले बॅटर्स रेडी ठेवा. तत्पूर्वी आपण घेऊया छोटासा एक DJ break.